या स्पर्धेला मी मनापासून शुभेच्छा देतो। स्पर्धेचे आयोजक शिवछत्रपती पुरस्कार विजेते दत्ता चव्हाण आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी स्वागत करतो। आणि उपस्थित आपल्या अनिताताई बिर्जे यांचे मनापासून स्वागत करतो। मग तुम्ही काल आलात, मला वाटलं मॅरेथॉन, पण खरोखर ही तरुणांची मॅरेथॉन आहे, तरुणाईची मॅरेथॉन आहे। आणि आपला देश, भारत देश हा तरुणाईचा आहे आणि याच तरुणाईला उद्या आपल्या भारताला पुढे न्यायचं आहे। आणि म्हणून ही पहिल्यांदा ही स्पर्धा इथं होते। दत्ता बरोबर आहे। खरं म्हणजे ठाण्यामध्ये या वर्षा मॅरेथॉनचे जनक जे आहेत ते स्वर्गीय सतीश प्रधान यांनी ठाण्यामध्ये वर्षा मॅरेथॉन सुरू केली आणि मग ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन झाली, अनेक मॅरेथॉन सुरू झाल्या आणि आज देखील यंग इंडिया मिनिथॉन 2025 आयोजन या ठिकाणी मोठ्या उत्साहात झालेलं आहे। आणि जे सगळे आयोजक प्रधान साहेबांच्या काळात दिसत होते ते आता इथं दिसू लागलेले आहेत। आले सगळे आपले ॲथलीट वाले आणि आपलं काय ॲथलीट ना, यंग इंडिया ॲथलीट्स मॅरेथॉन या सर्वांच्याच आयोजनातून ही स्पर्धा सुरू झालेली आहे। खरं म्हणजे ही स्पर्धा निरोगी आरोग्यासाठी आहे आणि आता सगळ्यांमध्येच एक अवेअरनेस आलेला आहे। आणि आज तुम्ही धावणार आहात स्वतःसाठी, या शहरासाठी, विकासासाठी, प्रगतीसाठी आणि एक समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आणि एक समृद्ध आणि सशक्त भारत घडवण्यासाठी। आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांनाच मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। मला वाटतं 10 तारखेला आपले ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन पण आहे, त्याच्यामध्ये पण आपण सगळेजण सहभागी व्हा। आज सगळ्याच स्पर्धकांचं, धावकांचं मी मनापासून, धावपटूंचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपलं मी ॲडव्हान्समध्ये अभिनंदन करतो। पुन्हा एकदा मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा। आणि एवढ्या सकाळी पहाटे आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला। किती एंट्री झाल्या दत्ता? 2000 धावपटू या स्पर्धेमध्ये यंग इंडिया मॅरेथॉन मध्ये धावणार आहेत। या सगळ्यांचं मनापासून स्वागत। खरं म्हणजे ठाणं हे विकासाचं शहर, ठाणं हे बदलतंय, विकास होतोय आणि प्रगती होते आणि या ठाण्याच्या विकासासाठी, प्रगतीसाठी आपण सगळेजण एकत्र धावूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।